नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या दुसरातील 14वा पाठ बँक्स अँड सिंपल इंटरेस्ट हा पाठ पाहणार आहोत. आता बँक म्हणलं की आपण बँकेमध्ये व्यवहार करत असतो, आपले आई वडील व्यवहार करत असतात हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळेच बँकेतून पैसे काढतो आपण, देतो हे पाहिलेलं आहे आपण. आता हे बँक म्हणजे काय, बँक कशाला म्हणतात हे पाहायचे बघा. बँक इज अ गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज्ड ऑर्गनायझेशन. म्हणजे बँक ही काय आहे, गव्हर्नमेंट सरकार मान्य एक वित्तीय संस्था आहे. म्हणजे या वित्तीय संस्थेमधून कॅरीज आउट द ट्रान्झॅक्शन ऑफ मनी. इट इज अ फायनान्शियल ऑर्गनायझेशन. हे फायनान्शियल ऑर्गनायझेशन आहे, वित्तीय संस्था आहे आणि त्या बँकेमार्फत या ठिकाणी काय करतात, फायनान्शियल ट्रान्झॅक्शन केले जातात. आता हे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन कोणामध्ये केले जातात, हे स्टुडंट्स आहे, हे फार्मर आहे आणि वुमेन सेव्हिंग ग्रुप, प्रोफेशनल्स आहेत, बिझनेसमॅन्स आहेत, ट्रेडर्स आहेत, व्यापारी आहेत. म्हणजे यांच्या थ्रू हा पैसा इथे जातो. म्हणजे काही विद्यार्थी आपल्या या ठिकाणी काय करतात, बुक्स खरेदी करतात, ते व्यापाऱ्याला देतात पैसा. व्यापारी काय करतो, तो जो बिझनेसमॅन आहे त्या बिझनेसमॅनला तो काय करतो, पैसे देत असतो. म्हणजे जो उत्पादक आहे, जे बुक तयार करतो, पेन्स तयार करतो, त्यांना देत असतो. त्यानंतर तोच पैसा इथे येतो आणि जे प्रोफेशनल असतात, नोकरदार असतात, त्या नोकरदार वर्गांना काय होतो, तो पैसा दिला जातो. त्यानंतर हा वुमेन सेव्हिंग ग्रुप आहे. या वुमेन सेव्हिंग ग्रुप मध्ये हे पैसे काय केले जातात, या प्रोफेशनल मध्ये जे लोक असतात ते काय करतात, साठवतात आणि तोच पैसा हा शेतकऱ्यांना, म्हणजे भेटल्यानंतर तो पैसा काय करतात, ते त्यांना लागणाऱ्या आवश्यक वस्तू या फार्मर शेतकऱ्याकडून ते काय करतात, खरेदी करतात. म्हणजे उदाहरणामध्ये त्यांना लागणारे पालेभाजी असते, अन्नधान्य असते, त्या ठिकाणी आपण शेतकऱ्याकडून खरेदी करतो आणि शेतकरी त्याला आवश्यक असणाऱ्या वस्तू तो काय करतो, तो त्या पैशातून काय करत असतो, खरेदी करतो. तो म्हणजे त्याला लागणारे कपडे असतील, त्यांच्या मुलांना लागणारे शिक्षणासाठी लागणारे साहित्य असतील, तो काय करतो, खरेदी करतो. म्हणजे ही बँक कशी आहे, मनी हे फायनान्स, बँक ही फायनान्शियल ऑर्गनायझेशन आहे आणि हे ट्रान्झॅक्शन, हे पैसा कसा करत असतो, रुपीजचा साईन्स आहे, भारतामध्ये जे रुपीज आहे याचं साइन आहे आणि हे ट्रान्झॅक्शन काय करत असतं, सतत पैसा फिरता राहत असतो, म्हणजे फिरत राहत असतो पैसा. टू यूज बँकिंग सर्व्हिस बघा, बँक अकाउंट. त्यानंतर आपल्याला एक बँक अकाउंट सांगितलं जातं. बँकेमध्ये व्यवहार करण्यासाठी आपल्याला बँकेतील एक खातं उघडावं लागतं. ते खाते उघडण्यासाठी बँकेमध्ये खातं उघडण्यासाठी आपल्याला बँकेला काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. त्यामध्ये आहे बघा, प्रूफ ऑफ रेसिडेन्स. म्हणजे आपल्याला जो ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणचा आपल्याला बँकेला जो कागदपत्र काही द्यावे लागते. त्यामध्ये आहे रेशन कार्ड आहे, इलेक्ट्रिसिटी बिल आहे, टेलिफोन बिल आहे, इत्यादी बिल आपल्याला कागदपत्र हे बँकेला सादर करावे लागतात. त्याचबरोबर आहे डोमासाईल सर्टिफिकेट आहे, म्हणजे रहिवासी. त्याचबरोबर आयडेंटिटी कार्ड आहे, इत्यादी आपल्याला या ठिकाणी काय करावं लागतात, त्या बँकेला अकाउंट खोलण्यासाठी बँकेमध्ये या कागदपत्रांची आपल्याला पूर्तता करावी लागते. त्याचबरोबर आहे आपल्याला बघा प्रूफ ऑफ आयडेंटिटी. म्हणजे प्रूफ ऑफ आयडेंटिटी, आपली ओळखीचा पुरावा द्यावा लागतो. त्यामध्ये आहे बघा आधार कार्ड, वोटर आयडेंटिटी कार्ड, पॅन कार्ड आहे, पासबुक इत्यादी प्रकारचे आपल्याला पासपोर्ट फोटो पण सुद्धा या ठिकाणी आपल्याला बँकेमध्ये द्यावे लागतात. आणि त्या ठिकाणी आपल्याला बँकेमध्ये खातं उघडलं जातं आणि त्यातून आपण काय करतो, आर्थिक व्यवहार करू शकतो. आता बँकेमध्ये विविध प्रकारचे खाते असतात. त्यामध्ये आहे बघा सेव्हिंग अकाउंट आहे. या सेव्हिंग अकाउंट मध्ये आपल्याला या ठिकाणी सेव्हिंग मनी करता येते. अँड अमाउंट होल्डर कॅन डिपॉझिट मनी इन द सेव्हिंग अकाउंट. आपल्याला त्या खात्यावर काय करता येते, की पैसे जमा करता येतात आणि त्यातून पैसे काय करता येतात, काढताही येतात. आणि या सेव्हिंग अकाउंट वर या ठिकाणी बँक आपल्याला इंटरेस्ट देत असते. इंटरेस्ट मीन्स व्याज मिळत असतं. ते कोणाचं 4% असेल, कोणाचं 6% असेल, अशा प्रकारचं आपल्याला व्याज मिळतं. The customer gets the facilities like a passbook, checkbook, ATM card, mobile banking इत्यादी प्रकारच्या बँक आपल्याला सेवा पुरवत असते. बँक आपल्या बँकेला जर मागणी केली त्या
अकाउंट होल्डरनं जर बँकेला मागणी केली की मला पासबुक पाहिजे, चेकबुक पाहिजे, एटीएम पाहिजे, तेव्हा त्यांना बँक काय करत असते, या एटीएम ची पासबुकची या ठिकाणी पूर्तता करत असते. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी करंट अकाउंट सुद्धा या ठिकाणी बँकेमध्ये खोललं जातं, उघडलं जातं. देयर इज अनदर काइंड ऑफ बँक अकाउंट कॉल्ड करंट अकाउंट. म्हणजे करंट अकाउंट व्यापारी जे लोक असतात, ट्रेडर्स जे असतात, बिझनेसमॅन जे असतात, हे लोक या ठिकाणी करंट अकाउंट खोलतात आणि त्या बँकेमध्ये दिवसभरामध्ये किती वेळेस पैसे जमा करता येतात आणि किती वेळेस काढता येतात. आणि आपल्याला त्या ठिकाणी तर आपण इंटरेस्ट पाहिला. इंटरेस्ट पाहत असताना आपल्याला या तासिकेमध्ये पाहिजे की आपल्याला प्रिन्सिपल कशाला म्हणतो आपण, तर प्रिन्सिपल म्हणजे असणारं मुद्दल. एखाद्या कर्जदाराने जर एखाद्या या ठिकाणी वस्तू घेतली तर त्याबद्दल आपल्याला काय करावं लागतं, प्रिन्सिपल म्हणतो, मुद्दल दिलेला असतो. त्यावर आय फॉर इंटरेस्ट आपल्याला त्या ठिकाणी व्याज, त्या रकमेवर या ठिकाणी आपल्याला बँकेला काही बँक ते एखाद्या जर कर्जदाराने कर्ज घेतलं तर त्याच्यावर काय करते, व्याज आकारते. आणि पर सेंट पर एनम म्हणजे पर सेंट पर एनम जे दर साल दर शेकडा, ज्याप्रमाणे दशादशी आपण म्हणतो, दर साल दर शेकडा, दशादशी म्हणजे दर प्रति 100 रुपयाला या ठिकाणी शेकडा व्याजाची आकारणी या ठिकाणी केली जाते. आणि आपल्याला या ठिकाणी सिंपल इंटरेस्ट काय फॉर्म्युले पाहता येतात. त्यामध्ये आहे सिंपल इंटरेस्ट, सरळ व्याज, त्यामध्ये प्रिन्सिपल इनटू नंबर ऑफ पिरियड इनटू रेट ऑफ इंटरेस्ट डिव्हिजिबल बाय 100. म्हणजे प्रिन्सिपल दिलेला आहे, नंबर ऑफ इयर म्हणजे कालावधी दिलेला आहे, आणि रेट ऑफ इंटरेस्ट व्याजाचा दर दिलेला आहे, डिव्हिजिबल बाय 100. या फॉर्म्युल्याचा उपयोग करून आपल्याला काही उदाहरणं सोडवता येतात, सरळ व्याज काढता येतं दिलेल्या उदाहरणावरचं. आणि अमाउंट आहे, या अमाउंटचंही आपल्याला काय, जेव्हा अमाउंट काढायची असते तेव्हा प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट जे टोटल जर जेव्हा आपल्याला अमाउंट एखाद्या कर्जदारानं बँकेकडून काही रक्कम घेतली आहे आणि त्याला व्याज आणि मुद्दल हे दोन्ही मिळून जेव्हा बँकेला परत करायला लागतो आपण अमाउंट म्हणतो. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला ती या ठिकाणी पाहता येतात. बघा आता आपण आपल्याला या सिंपल इंटरेस्ट बँक अँड सिंपल इंटरेस्ट मधला प्रॅक्टिस सेट आपल्याला 35 व्हायचा आहे. त्यामधलं पहिलं उदाहरण दिलेलं आहे बघा, ॲट अ रेट ऑफ इंटरेस्ट ॲट रेट ऑफ 10 PCPA what would be the interest for 1 year on ₹6,000. म्हणजे एका वर्षाचं 10% दराने 6,000 रुपयावरील व्याज किती, अशा प्रकारचा प्रश्न विचारला आहे. तेव्हा बघा आपल्याला काय दिले आहे उदाहरणामध्ये पाहायचं. काय दिलेलं आहे, प्रिन्सिपल फी, प्रिन्सिपल किती आहे 6,000 रुपीज 6,000. रेट ऑफ इंटरेस्ट व्याजाचा दर किती आहे 10 PCPA. त्यानंतर काय दिलंय, नंबर ऑफ पिरियड मीन्स कालावधी किती आहे 1 इयर, 1 इयर. आणि त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे ते इंटरेस्ट इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. सिंपल इंटरेस्ट एका वर्षाचं व्याज करायचं आहे. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इनटू नंबर ऑफ पिरियड इनटू रेट ऑफ इंटरेस्ट डिव्हिजिबल बाय 100. म्हणजे जेव्हा आपल्याला एका वर्षाचं व्याज काढायचे तेव्हा या फॉर्म्युल्यानुसार काढता येतं. प्रिन्सिपल काय दिलेलं आहे बघा, ज्या किमती आहेत ठेवा 6,000 इनटू रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे 10 इनटू नंबर ऑफ पिरियड 1 इयर डिव्हिजिबल बाय 100. डिव्हिजिबल बाय 100. 0 कॅन्सल 0 कॅन्सल 0 0 इज इक्वल टू 600 इनटू 1 इज इक्वल टू 600 रुपीज
600 simple interest is equal to काय रुपीज 600 म्हणजे एका वर्षाचं व्याज किती 600 a rate of 10% 10 PCPA what would be the interest for 1 year on rupees 6000 दिलेल्या उदाहरणामध्ये 6000 रुपयावरील दर साल दर शेकडा 10% दराने एका वर्षाचे व्याज किती येईल अशा प्रकारचा प्रश्न केला आपण परत एकदा पाहू प्रिन्सिपल 6000 रेट ऑफ इंटरेस्ट PCPA पर सेट पर एनम नंबर ऑफ पिरियड 1 इयर इंटरेस्ट इज इक्वल टू क्वेश्चन मार्क करायचं आपल्याला सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू फॉर्म्युला आहे प्रिन्सिपल इनटू नंबर ऑफ पिरियड इनटू रेट ऑफ इंटरेस्ट डिविजिबल बाय 100 6000 into 10 into 1 0 0 cancel 600 into 1 is equal to 600 therefore simple interest is equal to बघा आपल्याला दुसरं उदाहरण पाहिजे महेश डिपॉझिटेड रुपीज 8650 in a bank at a rate of interest 6 PCPA how much money will he get the end of the year all म्हणजे महेशने बँकेमध्ये 8650 रुपये एका वर्षासाठी 6% दराने जमा केलेले आहेत तर त्या बँकेकडून त्याला वर्षाअखेरीस शेवटी किती एकत्रित रक्कम मिळेल अशा प्रकारचा प्रश्न केलेला आहे आपण काय उदाहरणात दिले अगोदर पाहू प्रिन्सिपल दिलेला आहे प्रिन्सिपल P is equal to काय रुपीज 8650 rate of interest means R is equal to 10 PCPA per annum त्यानंतर number of period is equal to n दिलेला आहे बघा 10% दिलेला आहे नंबर ऑफ पिरियड तर त्यामध्ये दिलेला आहे 1 इयर अँड बघा महेश ना प्रिन्सिपल 8650 रेट ऑफ इंटरेस्ट 6% पर एनम आणि नंबर ऑफ इयर 1 इयर दिलेला आहे त्यामध्ये आता आपल्याला विचारले रेट ऑफ इंटरेस्ट इज इक्वल टू क्वेश्चन मार्क and amount विचारला आहे amount is equal to here in all एकत्रित विचारलेला आहे amount is equal to question mark आपल्याला simple interest is equal to फॉर्म्युला माहिती आहे simple interest is equal to principal into number of period into rate of interest divisible by 100 आता ठेवा प्रिन्सिपल किती आहे 8650 into rate of interest 6 into number of period is 1 year divisible by 100 हे 0 cancel 2 1s are 2 2 3s are 6 2 5s are 10 5 1s are 5 1s are 5 remainder 3 next digit 6 these are number is 36 5 7s are 35 5 7s are 35 remainder 1 next digit 5 these are number is 15 5 3s are 15 is equal to 173 into 3 into 1 is equal to 3 3s are 9 to 9 3 7s are 21 to 1 carry 2 3 1s are 3 plus 2 5 interest is equal to rupees 590 इंटरेस्ट किती आलेला आहे 519 आपलं इथून उदाहरण संपत नाही आपल्याला काय करायचंय अमाउंट विचारला
amount is equal to principal plus interest. या फॉर्म्युल्यामध्ये टाकायचं. प्रिन्सिपल किती आहे आपलं 8650 प्लस इंटरेस्ट 509 दिलेला आहे. करा ऍडिशन यांची 9 to 9 5 plus 1 6 5 plus 6 11 to 1 carry 1 8 plus 1 9 रुपीस काय आलं 9169. आपल्याला काय हाऊ मच मनी विचारले तर लिहिता येतं रुपीज 9169 will he get end of the year. He get the end of the year in all. या पद्धतीने आपल्याला उदाहरण सोडवता येतं. त्यानंतर आपल्याला या तासामधलं तिसरं उदाहरण पाहायचं. बघा या तिसरं उदाहरण आहे या प्रॅक्टिस सेट मधलं तिसरं उदाहरण. अहमद चाचा borrowed ₹25,000 at 12% per annum for a year. What amount will he have to return to the bank at the end of the year? म्हणजे अहमद चाचानी बँकेकडून 25,000 रुपये 12% per annum 12 म्हणजे 12% दरानं दर शेकडा 12% दरानं त्यांनी 25,000 रुपये एका वर्षासाठी घेतलेले आहेत. तर वर्षाअखेरीस ते बँकेला एकूण किती रुपये रक्कम जमा करतील अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. विचारलेला आहे प्रश्न. तर आपल्याला लिहिता आहे त्याच्यामध्ये प्रिन्सिपल काय दिले उदाहरणामध्ये बघा. प्रिन्सिपल दिलेला आहे आपल्याला ₹25,000. आपण उदाहरणामध्ये शिकत असताना जर काय दिले याची मांडणी करून घेतली की उदाहरण सोपं जातं. रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे 12% per annum PCPA. त्यानंतर आपल्याला एंड ऑफ द इयर म्हणल्यामुळे एकाच वर्षाचा आहे म्हणजे नंबर ऑफ पिरियड काय दिलेला आहे 1 इयर. काय विचारलंय इंटरेस्ट इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आणि आपल्याला विचारलंय अमाउंट इज इक्वल टू काय आहे क्वेश्चन मार्क. म्हणजे आपले अमाउंट काढायची आहे आणि इंटरेस्ट काढायचा आहे. तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इनटू रेट ऑफ इंटरेस्ट इनटू नंबर ऑफ पिरियड डिव्हिजिबल बाय 100. प्रिन्सिपल आहे 25,000 into rate of interest आहे 12% into number of period आहे 1 year divisible by 100. आपण या सूत्रानुसार केल्यामुळे सोपं जातं समजतं लवकर. त्यामुळे सूत्रातून बघा आता हे 0 कॅन्सल आहे 0 कॅन्सल 2,250 into 12 12 into 1 is 12 12 0 0 12 5 are 60 60 to 0 carry 6 12 2 are 24 24 plus 6 30. लिखा आलेला आहे इंटरेस्ट किती आलेला आहे 3,000. पण आपल्याला इथंच थांबता येत नाही. तर आपल्याला काय विचारलंय या उदाहरणात बँकेला तो वर्षाअखेरीस अहमद चाचा एकूण किती रक्कम परत करतील असे विचारले. त्यामुळे आपल्याला काय करायचं तर अमाउंट इज इक्वल टू आहे प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट याच्यामध्ये लिहिता येतं आपल्याला प्रिन्सिपल दिलेला आहे 25,000 प्लस इंटरेस्ट 3,000. दोघांचे ऍडिशन करा 0 0 0 5 plus 3 8
रुपीज काय आलेलं आहे अमाऊंट काय आलेले आहे अमाऊंट इज इक्वल टू 28,000 रुपीज आणि तुम्हाला लिहिता येते शेवटी काय 28 रुपीज 28,000 टू रिटर्न टू द बँक ॲट एंड ऑफ द इयर. अशा प्रकारे आपण या प्रॅक्टिस सेट मध्ये 3 उदाहरणं पाहिलेली आहेत. यानंतरचं चौथं उदाहरण जे आहे ते चौथं उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे. सगळ्यांनी या चौथं उदाहरण सोडवायचं आहे आणि या पाठामध्ये काय असलेल्या अडचणी विचारायच्या. अशा प्रकारे आपल्या या ठिकाणी